गेल्या 3 महिन्यापूर्वीच म्हणजेच ऑगस्टमध्ये कोथरूडमधून एक केस आपल्या सगळ्यांसमोर आला होता, ज्यावेळेस कोथरूड पोलिसांनी 3 युवती ज्या फ्लॅटमध्ये राहतायत तर त्यांच्याकडे म्हणजे विदाउट परमिशन जाऊन संध्याकाळच्या वेळेस तिथे जाऊन त्यांनी छानबीन केली होती त्यांच्या काही केस रिलेटेड. पण ह्या गोष्टीचा ह्या ज्या 3 युवती आहेत फ्लॅटमध्ये राहणाऱ्या त्यांना त्रास झाला होता आणि त्यांनी न्यायालयामध्ये ह्या पोलिसांवर कारवाई व्हावी याची मागणी केली होती. आता 3 महिन्यानंतर न्यायालयाने त्या पोलिसांवर आता गुन्हा दाखल व्हावा याचा आदेश दिलेला आहे. तर सध्या आपण या सगळ्या गोष्टीवर श्वेता पाटील जिचा पहिला व्हिडिओ या केसमध्ये व्हायरल झाला होता तिच्याशी बोलून जाणून घेऊया की तिला कसं वाटतंय आणि या गोष्टीवर आता तिची प्रतिक्रिया काय. नक्कीच मृदुला, खरं तर आमच्यासाठी मला जेव्हा हा निकाल काल समजला तर एका मोठ्या लढाईतलं आपण एक छोटंसं यश मिळवलेलं आहे साजरं, आणि ते साजरं करण्याच्याच आता आम्ही त्या सगळ्या परिस्थितीत आहोत. जेव्हा ही सगळी घटना घडली तेव्हा काही वाटलं नव्हतं की हे असं इतकं आपल्याला सिस्टीमशी भांडावं लागेल साधा एफआयआर दाखल करण्यासाठी. पण जेव्हा हे सगळं घडलं, त्या मुलींवर झाला अत्याचार, दलित मुलींवर झाला अत्याचार, त्याच्यासाठी पोलीस स्टेशनला जाणं, कोथरूडच्या पोलिसांनी ऐकून न घेणं, मग सिटी ऑफिसला एक खूप म्हणजे असं खूप तास बसून राहणं, दिवस रात्र बसून राहणं, आणि ते सगळं महाराष्ट्रातल्या जनतेने बघणं. आणि काही म्हणजे आमच्यासोबत जे लीडर्स होते, पॉलिटिकल लीडर, बाळासाहेब आंबेडकर, सुशीलदादा आंबेडकर किंवा रोहितदादा पवार असतील, काँग्रेसचे भाऊसाहेब अजले, अक्षय कांबळे हे लोक असतील, म्हणजे पॉलिटिकल पॉवर सोबत असताना, विविध संस्था संघटनांची लोक सोबत असतानाही नाहीच दाखल करून घेतला होता एफआयआर. आणि हे सगळं महाराष्ट्राने जेव्हा पाहिलं होतं आणि जेव्हा त्यांनी शेवटी रात्री 3-3:30 आम्हाला हातात दिलं की आम्ही एफआयआर दाखल करून घेऊ शकत नाही, तेव्हा खूपच म्हणजे खूप वाईट वाटणं होतं सगळ्या सिस्टीम बद्दल की कशासाठी भांडतोय आपण, एक एफआयआर दाखल करण्यासाठी महाराष्ट्रात भांडावं लागतंय. पण असं ठरवलं होतं की हारायचं नाही, आपला न्यायावर विश्वास आहे, न्यायपालिकेवर विश्वास आहे. तर मग आम्ही कोर्टात गेलो आणि आम्ही देशकुमारचे सीपी ते म्हटलेच होते तुम्हाला एवढं तुमचं वाटतंय तर तुम्ही कोर्टात जा. आणि आम्ही कोर्टात गेलो, आपली बाजू सत्याची होती, खरी बाजू होती. त्याच्यामुळे मला असं वाटतं ते लावून धरल्यामुळे आमची वकिलांची टीम म्हणजे ऍडव्होकेट परिक्रमा असतील, ऍडव्होकेट तायडे किंवा रेखाताई असतील, या सगळ्यांची जी एक चांगली टीम आमच्यासोबत होती त्यामुळे, आणि बाळासाहेब आंबेडकरांचा सतत लिगली ह्या सगळ्यात त्यांच्याच म्हणजे सल्ल्याने आणि याच्याने हे सगळं घडत होतं. तर नक्कीच हे सगळ्यांचं यश आहे, खूप लोकांची मेहनत ह्या सगळ्यात आहे. महाराष्ट्रातल्या खूप लोकांचे फोन मेसेजेस, पत्रकारांचे सातत्याने आम्हाला येत होते की काही गरज, काही मदत लागते का. तर मला असं वाटतं फक्त माझ्यासाठीच नाही, ह्या सगळ्यांसाठीच एक आनंदाचा निकाल आपण म्हणू शकतो. पुढची लढाई आहेच, लिगली आपण ती लढूच, पण आता कोर्टाने असं म्हणणं की तुम्ही एफआयआर दाखल करून घ्या, ही पण एक छोटी लढाई आपण जिंकली असं म्हणायला हरकत नाही.